भावना आणि सिंचनाची क्लिप न्यूजर झळकणं निलंबरीला पडलं महागात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, दिग्विजय लक्ष्मीला खूप बोललेला असतो, एवढं की श्रीनिवासची लायकी काढतो. विश्वा एका रूममध्ये जातो आणि बघतो तर काय, त्यामध्ये खूप सारे कॉम्प्युटर असतात. विश्वा म्हणतो, ह्याचा मला संशय होताच, म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट जानूसाठी लावलं तर. आणि जयंत त्याच्यातून जानूवर लक्ष ठेवतो. तेवढेच जानू तिथे येते आणि म्हणते, विश्वा अरे इथे काय करतोस? विश्वा म्हणते, जानू हे बघ, जयंत तिथून तुझ्यावर लक्ष ठेवतो. आता जानू बघते आणि ती पण हादरते आणि म्हणते, मावशी हे तर डिस्ट्रॉय करायलाच पाहिजे. मावशी खांद्यावर पदर घेत म्हणते, ताई तुम्ही म्हणाल तसं. जानू म्हणते, इथे खूप धूळ झाली आहे, आता पाण्याने हे लख्ख स्वच्छ करा. आता विश्वा पाणी आणतो आणि सगळ्यावर टाकत असतो आणि म्हणतो, अय्या चुकलं चुकलं. जानू म्हणते, मावशी अगदी स्वच्छ झालं पाहिजे हां. तिथे तिथे करत सगळ्यावरच पाणी टाकतात. जेव्हा दिग्विजय बोलत असतो तेव्हा विना म्हणते, आई कोण येते आणि एवढं का बोलतायत? तेव्हा लक्ष्मीने विनाला आत पाठवलेलं असतं, पण विनाला काय राहत नाही. लक्ष्मी श्रीनिवास बोलत असतात तेवढ्यात विना येते आणि म्हणते, आई कोण होता तो माणूस आणि एवढं का बोलत होता आणि तुम्हाला घरात का पाठवलं? मी त्याला हाकलून लावलं असतं. आता लक्ष्मी मोठ्याने ओरडते, विना ज्याच्याबद्दल माहीत नसेल त्याच्याविषयी बोलू नये. ती म्हणते, आई तुम्ही माझ्याशी असं का बोलताय आणि कोण होता तो माणूस? बाबा तुम्ही तरी सांगा, आई सांगा ना. आता विना एवढा आग्रह धरते की लक्ष्मी मोठ्याने ओरडते, माझा सख्खा भाऊ होता. आता मात्र विना चांगलीच हादरते. सिंचना उठते तेवढेच बॉस येतो आणि म्हणतो, सिंचना हे घ्या नाश्ता करून घ्या. ती म्हणते, सर मला खूप भीती वाटते. रात्री आपल्यात काही घडलं नाही ना? तो घडलं असेल तरी तू काय करू शकते? सिंचना म्हणते, मी तरी काय करू शकते? माझा नवरा मला मोजतच नाही. बॉस तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, मला पण माझी बायको अजिबात मोजत नाही. कित्येक दिवस झाले मी तिला हात लावला नाही. आता सिंचना त्याचा हातात हात घेते आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. संतोष दारू पित असतो आणि म्हणतो, कोण होता तो माणूस आणि एवढं का बोलत होता? मला कधी वाटलंही नव्हतं माझ्या टीममध्ये असं कुणीतरी येईल. तो आता विनाला फोन करतो. विना म्हणते, ह्यांनी का फोन केला? उचलू म्हणते, हां बोला. तो विना, तो दुपारी आलेला माणूस कोण होता? ती कोण माणूस? तो म्हणतो, विना जास्त नाटकं करू नकोसा. मी जेव्हा सकाळी घरातून बाहेर पडलो तेव्हा तो माणूस आला होता. विना मनात म्हणते, ह्यांचं नक्कीच काहीतरी चाललं आणि म्हणते, मला नाही माहिती आणि फोन ठेवते. संतोष म्हणतो, मला वाटलंच होतं ही काही सांगणार नाही. मला कुणी का सांगत नाही? आता आठवून म्हणतो, कोण होतो तो माणूस? त्याला आता आठवतं, तो आणि त्याची बायको ललिता हे त्यांच्या घरी आलेले. आठवल्यानंतर तो मोठ्याने हसायला लागतो. जानू रूममध्ये असते आणि एकदम तिलाच तिचा आवाज येतो, विश्वा जयंतला कळणार नाही ना आपण त्याच्या विरोधात प्लॅन केला? हे ऐकून जानूच्या पायाखालची जमीनच सरकते. ती एवढी घाबरते आणि म्हणते, जयंतला कळालं की काय? ती आता हळूहळू खाली जाते. त्या विश्वा मोठ्याने हसायला लागतो. त्याच्या हातात मोबाईल असतो. जानू ते, विश्वा काय रे, मी किती घाबरले. तू काही पण काय करतोस? तो जानू, आपण आता जयंतचे सगळे कॅमेरे काढले आणि आपले बसवले. आता आपण असं केलं पाहिजे की जयंतला राग आला पाहिजे आणि मग त्याचा क्रूरपणा कॅमेऱ्यामध्ये कैद होणार. जानू ते, विश्वा प्लीज असं काही करू नको, सगळे कॅमेरे काढ. तो अच्छा, तुझ्या नवऱ्याने हिडन कॅमेरे लावले तर तुला चालतात, पण मी लावले तर ते नाही चालत. मला तुझी काळजी वाटते त्याचं काहीच नाही. जानू ते, विश्वा प्लीज प्लीज कॅमेरे काढ, मला नाही आवडत रे. तो आता कॅमेरा काढतो आणि म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. जानू आता हसायला लागते आणि म्हणते, विश्वा विश्वा. आता तिला लक्ष्मीचा फोन येतो. ती म्हणते, जानू काय ग कशी आहेस? जानू म्हणते, आई मी ठीक आहे. बाबा कसे आहेत? श्रीनिवास म्हणतो, जानू मी पण इथंच आहे. अगं तू फोन नाही केला ना म्हणून म्हटलं चला आपणच फोन करूया. लक्ष्मी म्हणते, जानू विश्वा कुठेही का आता भेटला का तुला? आता मात्र विश्वालाही आश्चर्य वाटतं. जानू म्हणते, नाही ग तू असं काय विचारते? ती म्हणते, काही नाही सहजच. जानू सांगते, अगं तो लग्नाच्या वेळेस नाही का आपल्याला मदत करत होता तेवढंच भेटला, त्यानंतर कुठेच नाही. अगाई त्याचे साधे मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही. लक्ष्मी म्हणते, हो का? अगं बाई जानू मला एक ऑर्डरचा फोन येतो, मी नंतर करते आ. विश्वा म्हणतो, यांनी अचानक फोन का केला? जानू म्हणते, तेच ना, आणि तुझ्याबद्दल चौकशी का करत होते? भावना आणि सिद्धू चाललेले असतात आणि ते खळखळून असतात आणि मस्त गप्पा मारतात. तेवढे सिद्धू म्हणतो, भावना मी आलोच आ. आता भावने चाललेली असते आणि तिच्या कानावर हसण्याचा आवाज पडतो. ती म्हणते, हा तर सिंचनाचा आवाज आहे. इकडे तिकडे बघते ते का गाडी सिंचना असते. भावना आता बघते आणि म्हणते, सिंचना इथे?
आणि हरीश पण आहे. ती आता आवाज देते, सिंचना सिंचना. सिंचना तिला बघते, तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. आता भावना आवाज देते, हरीश हरीश. तर तिचा बॉस मागे बघतो. भावना म्हणते, हा कोण मुलगा आहे. आता सिंचनाला तिचा खूप राग येतो आणि ती म्हणते, हिच्या तर. तिच्याजवळ येते आणि म्हणते, माझ्यावर वास ठेवते, माझा पाठलाग करते. भावना म्हणते, अगं मी का पाठलाग करू, उलट मला तुझी काळजीच वाटत होती. सिंचन म्हणते, तुला जगाची काळजी आहे, माझी काळजी आहे हो ना. ढकलत म्हणते, चल निघ, माझी नको काळजी करू. आता भावना पडायला लागते आणि सिद्धू तिला सावरतो आणि तो, सिंचना हे काय करतेस. पण सिंचना काही बोलत नाही, गाडीत बसते आणि निघून जाते. सिद्धू म्हणतो, ही अशी काय आहे आणि तुला का ढकललं, बाळाला काही झालं असतं तर. आता भावना झालेला सगळा प्रकार सांगते. सिद्धू म्हणतो, ही आधीच वाया गेलेली आहे, तू तिच्या नादी लागू नकोस. नीलंबरी फोनवर बोलत असते आणि आदिराज चोरून ऐकतो. तेव्हा ती म्हणत असते, क्लिपमधले शब्द बदलायचे आणि आवाजही. भावनाचा आवाज त्यामध्ये बरोबर फिट करायचा. आदिराज म्हणतो, ही काय करते. तो आत जातो आणि म्हणतो, काय ग काय करतेस. नीलंबरी तरी फोनवर म्हणते, हां काम झालं पाहिजे हां. आदिराज म्हणतो, नक्की सांग भावनाबद्दल काय करतेस. ती म्हणती, काही नाही हो, मी जे वागले मला त्याचं खूप वाईट वाटतं आणि आता आपली भावना इलेक्शनला पण उभी आहे ना, म्हणून म्हटलं एक छोटासा रील करावा. म्हणून तिच्या काही क्लिप घेतल्या आणि त्यामधून एक रील तयार करते, जेणेकरून भावनाला त्याची मदत होईल. आदिराज कौतुकाने म्हणतो, तू पण ना नीलंबरी. तो आता निघून जातो. नीलंबरी म्हणते, काय माझ्या पदरात ध्यान पडलंय, जे सांगते ते खरं मानतोय. एकासोबत जयंतची दिवसभर मीटिंग चालू असते. जयंत म्हणतो, तू माझा अख्खा दिवस घेतलास. तो निघून जातो. जयंत म्हणतो, काय चाललंय घरी, आणि लॅपटॉपमध्ये बघतो तर सगळं ब्लॅक झालेलं असतं. जयंत म्हणतो, या मावशीने काय केलंय. तो आता पटकन घरी जातो आणि दाराबाहेर उभा राहतो आणि म्हणतो, हे सिस्टीम बंद कसं पडलं. दार उघडण्यासाठी पासवर्ड दाबतो पण ते पण होत नाही. तो आता विचार करतो, नक्की काय झालं. तेवढ्यात मावशी म्हणजे विश्वा दार उघडतो. पदर घेत म्हणतो, या साहेब, तुमच्यासाठी कॉपी करू का. जयंत जातो, त्याचा गळा दाबतो. विश्वा म्हणत असतो, काय झालं सर, काय झालं सर. पण जयंत मात्र त्याचा एवढा दाबतो की विश्वा खाली पडतो. तेवढेच मावशी म्हणते, सर कॉपी घेणार ना. जयंत हे स्वप्नच बघत असतो आणि आत निघून जातो. तो आता सिस्टीम बघतो, काहीच काम करत नसते. तिथे त्याला पाणी दिसतं. तो ही मावशी पण ना. तो किचनमध्ये जातो. मावशी म्हणते, होती या कॉफी, कडक कडक कॉफी करते. पण जयंत मात्र एक भांडं फेकतो आणि ओरडतो, मावशी. आता विश्वा पटकन कॅच करतो. जयंत म्हणतो, मावशी तुम्ही क्रिकेट खेळता का. ती म्हणते, नाही हो सर, आमचे हे कधी कधी बघतात, तेच फक्त. जयंत घड्याळ पोहतो आणि तो, मावशी माझं घड्याळ बाथरूममध्ये राहिलं, जरा घेऊन येता का. मावशी म्हणते, येते ना. आणि तो दिग्विजयला फोन करतो आणि म्हणतो, सर विश्वा आला का. दिग्विजयचा आवाज येत असतो, नाही तो आज घरीच नाही आला. जयंत म्हणतो, ऑफिसमध्ये पण नाही आला, गेले 2 दिवस झाले. आता मात्र विश्वाला खूप भीती वाटते आणि तो म्हणतो, हा जयंत चौकशी का करतोय. पण जयंत फोन ठेवतो आणि विश्वा पटकन वर जातो. सिद्धू आणि भावना घरी येतात तर सगळे टी व्ही बघत असतात. सिद्धू म्हणतो, इथे तुम्ही निवांत टी व्ही बघताय आणि तिकडे ती सिंचना आपलं नाक काढते. तुम्हाला माहिती आहे का, तिने तिच्या बॉससोबत लफडं केलंय. संपतराव म्हणतात, हो बघतोय ना, तेच टी व्हीवर बघतोय. पण काय रे सिद्धू, तुझ्या बायकोने काय केलं. तो भावनाचा काय संबंध आहे. संपतराव म्हणतात, हे ऐक. त्या टी व्हीवर बातमी चालू असते, सिंचना तिचं बॉससोबत लफडं आहे आणि तिला हे करायला तिची वहिनी भावना गाडेपाटलांनी सांगितलं. आता ती क्लिप ऐकवतात. खरं तर ते नीलांबरी बोललेली असते, सिंचना तू कशाला वाट बघतेस, तू पण प्रेम कर. खरं तरी नीलांबरी बोललेली असते पण भावनाचा आवाज असतो. आता सिद्धू शॉकून भावनाकडे बघायला लागतो. भावना म्हणते, मी कधी केलं. आता तर आजीच्या हातात आयतच कुलीत लागतं. तुम्हाला काय वाटतं, सिद्धू भावनावर विश्वास ठेवेल की घरच्यांवर. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.